मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न। आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे। एकाच इमारतीत 12 राज्यातील 12 समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडवली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभात केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले। या प्रसंगी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, परिशाव सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते। नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे। एका बाजूला डोंगर, मध्ये खाडी, त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळीकडे उपलब्ध होत नाही, ते ठाण्यात उपलब्ध आहे। ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे, त्याचे उद्घाटन आज संपन्न झाले। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही आज करण्यात आले। 12 समाजाचे मिळून समाज भवनाचेही भूमिपूजन केले। ठाणे खरेच खूप बदलले आहे, ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। मुंबई ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे, पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभं राहणार आहे। प्रत्येक समाजाला 3000 फुटांची जागा मिळणार आहे। प्रत्येक मजल्यावर 2 समाजांसाठी जागा असेल। त्याचे भाडे नाममात्र 1 रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहे। या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे ही सर्व समाजांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले। धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्व समाजांशी संपर्क असायचा, ती शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यात अतिशय प्रेम होते, त्यामुळे ठाण्याच्या असे अनेक प्रकल्प होत आहेत। मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानाअंतर्गत 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट भूमिपूजन केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे, त्याचाच ठाण्याला मोठा फायदा होणार आहे। वाहतुकीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे। घोडबंदर रस्ता मोठा होणार आहे आणि गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत। आज ठाण्याच्या इतिहासामध्ये एक अनोखी ऐतिहासिक घटना घडते की एका छताखाली सर्वधर्मीय समाज भवन 12 समाजाचे लोकांचं हे भवन असणार आहे। त्याचं भूमिपूजन आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ठाणेकर एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून प्रयत्नाने आणि सगळं व्यवस्थित त्यांनी करून हे समाज भवन केलेले आहे। आज एक ऐतिहासिक आहे। मुख्यमंत्री साहेब थोड्याच वेळात येत आहेत। 12 समाजाचे लोक, त्याच्यात गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मैथिली, बंगाली, ओरिया, तमिळ, केरला असे 12 समाजाचे लोकांचा हा समाज भवन आहे। देशाच्या इतिहासात ही एक पहिली घटना आहे की एखाद्या मुख्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या आमदारांनी 12 समाजाच्या लोकांचा विचार करून त्यांना एका छताखाली समाज भवन दिलं। आजपर्यंत हे देश स्वतंत्र झालं तेव्हापासून गेल्या 70, 75, 80 वर्षात प्रत्येक पक्षाने म्हणायला गेलं तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना फक्त त्यांच्या राजकारणासाठी यूज केलं, पण आपले माननीय मुख्यमंत्री लाडके एकनाथ शिंदेजींनी किंवा आमचे आमदार प्रताप सरनाईकजींनी प्रत्येक समाजाचा विचार करून भारत हे देश प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक लोकांचा आहे, ते एक स्वप्न साकार केलेलं आहे। संजय पांडे, आज हम सभी लोग यहाँ एकत्रित हुए हैं आनंद नगर में घोड़बंदर पे। आप देख सकते हैं यहाँ पे हजारों के तादाद में लोग जमा हुए हैं सिर्फ और सिर्फ भूमि पूजन है। प्लीज हमारे गुलाब दुबे जी हमारे साथ यहाँ पे। मैं कह रहा था यहाँ पे जो ये भव्य यज्ञ हो रहा है, मैं कहूँगा, जिसमें यहाँ पे जो भूमि पूजन के लिए हमारे सबके प्यारे, सबके लाड़के एकनाथ जी शिंदे साहब मुख्यमंत्री जी यहाँ पे अभी आ जाएंगे, और जिनके मार्गदर्शन में प्रताप सरनाईक जी ने, यहाँ के स्थानिक आमदार जी ने ये जो यहाँ पे भूमि पूजन का आयोजन किया है, जिसमें 12 प्रांत के लोगों को
एकत्रित करके एक छत के नीचे यहाँ पे निमंत्रण दिया, उसी के लिए हम सब यहाँ एकत्रित हैं। तो ये जो ऐतिहासिक चीज होने जा रही है, हम सभी बहुत सौभाग्यशाली हैं तो यहाँ पे उपस्थित हैं। बहुत बहुत धन्यवाद। नाही, देशामध्ये प्रथमच पारा समाजातील लोकांना एकत्र घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या ओळा माझेवडा विधानसभेचे स्थानिक आमदार यांच्या संकल्पनेतून हे जे एक भव्य असं समाज एकत्र करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। आणि लोक म्हणतात की बाबा गुजरात मॉडेल बघा, डेव्हलपमेंट बघा, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओळा माझेवडाचं मॉडेल आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नक्कीच फेमस होणार आहे। आणि त्याची सुरुवात आज सगळे समाज बांधवांना एकत्र घेऊन प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली आहे। त्या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व शिवसेना आणि युवा सेना टीम तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। हमारा जो नेता है ये एकनाथ शिंदे साहब और प्रताप सरनाईक का साथ काम कर रहे हैं। ये हमारा जो लीडर है रत्नाकर शेट्टी साहब, इनका बहुत योगदान है इसके ऊपर। ये हमारे लिए रात दिन काम कर रहे हैं, तो इनको आगे ये हमको उनके ऊपर भी पूरा भरोसा है। ये हमारा जो सपना, अपना जो संकल्प है, ये पूरा होगा 1-2 साल में, तो ये सबको उपयोग में आएगा करके मैं मेरा दिल से उनको भी मैं धन्यवाद देता हूँ हमारा तुलु कन्नडिगा समाज से।